नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये 8 जानेवारीला झालेल्या राज्य उत्पादन शुल्क भरती यामधील पहिल्या शिफ्टमधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बघणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञान या विषयामध्ये कोणत्या घटकावर आपल्याला सर्वाधिक प्रश्न विचारण्यात आलेले आहे आणि पुढच्या शिफ्टसाठी आपल्याला कोणत्या घटकावर जास्त भर द्यावा लागणार आहे हे सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करून देणार आहोत। म्हणजे तुमचा यापुढे पेपर असेल तर तुमचा प्रश्न चुकणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो। त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पहिले बघू की बघा, सर्वात पहिले बघितलं तर महाराष्ट्राची जनगणना आणि भारताची जनगणना यावर 4 ते 5 प्रश्न आलेले आहेत। मग आता आपण बघितलं तर भारताची जनगणना आणि महाराष्ट्राच्या जनगणनेवर सर्वात जास्त TCS आणि IBPSनं कोणत्या घटकावर भर दिलेला आहे तर सुरुवातीला बघितलं तर भारतातील जे धर्म आहे या धर्मावर सर्वात जास्त भर दिलेला आहे। दुसरं बघितलं तर भारताची घनता, त्याचबरोबर महाराष्ट्राची घनता, त्याचबरोबर बघितलं तर जे पुरुष आणि स्त्री यांचे लिंग गुणोत्तर, त्याचबरोबर बाललिंग गुणोत्तर आणि पुढे बघितलं तर सर्वात महत्त्वाचा घटक तो म्हणजे साक्षरता। साक्षरताचा दर सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहे आणि कोणत्या राज्यामध्ये कमी आहे यावर बघितलं तर TCS आणि IBPSनी जास्तीत जास्त भर दिलेला आहे। आता आपण बघितलं तर येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या जनगणनेवर प्रश्न विचारू शकतात। त्यामध्ये बघितलं तर ज्या पण जमाती आहे या जमातीची जी लोकसंख्या आहे आणि या जमातीचे जे साक्षरताचे प्रमाण आहे यावर आपल्याला प्रश्न विचारू शकतात। म्हणजे तुम्ही जनगणनेचा अभ्यास करत असताना हे टॉपिक तर वाचूनच घ्या, सोबत बघितलं तर जमाती आणि या जमातीचे जे साक्षरताचे प्रमाण आहे हे तुम्हाला सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जी जनगणनेचा आपण अभ्यास करत असताना महाराष्ट्राच्या जनगणनेवर थोडंसं जास्त भर द्या, कारण आपण आत्ता बघत आहोत याच्या पहिले जी WRDची जी परीक्षा झालेली आहे त्यामध्ये सुद्धा आपण बघितलं तर राज्यघटना असो की इतिहास असो की भूगोल असो यामध्ये बघितलं तर त्यांनी राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्यावर जास्त भर दिलेला आहे। म्हणजे तुम्ही ही जनगणनेचा अभ्यास करत असताना महाराष्ट्राच्या जनगणनेवर थोडंसं विशेष लक्ष द्या। त्याचबरोबर आज संध्याकाळी मी महाराष्ट्राच्या जनगणनेवरचे एकूण 20 ते 25 प्रश्न घेणार आहोत, ते पाहण्यासाठी विसरू नका। पुढचा टॉपिक बघितलं तर महाराष्ट्राचा भूगोल। महाराष्ट्राच्या भूगोलावर 3 ते 4 प्रश्न आहे, बरोबर आहे, कारण हे बघितलं तर पॅटर्न सेम फॉलो करत आहे WRDचाच। WRDमध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या भूगोलावर सर्वात जास्त आपल्याला प्रश्न दिसून आले। आता महाराष्ट्राचा भूगोल वाचत असताना सुरुवातीलाच महाराष्ट्रातली जी प्राकृतिक रचना आहे या प्राकृतिक रचनेवर सर्वात जास्त भर दिलेला आहे। दुसरा बघितलं तर जे आपला महाराष्ट्रात पडणारा जो पाऊस आहे हा पाऊस कोणत्या प्रकारचा पाऊस आहे आणि सर्वात जास्त सर्वात कमी यावर सुद्धा जास्त भर आहे। दुसरा बघितलं तर जे पीक आहे, पीक या पिकावर सुद्धा आपल्याला सर्वात जास्त भर देताना दिसत आहे TCS आणि IBPS। म्हणजे कोणते पीक कोणत्या नदीच्या खोऱ्यात, त्याचबरोबर कोणते पीक कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक, त्याचबरोबर या पिकांचे एक एक्स्ट्रा पॉईंट लक्षात ठेवा। एक्स्ट्रा पॉईंट या पिकाचे जे संशोधन केंद्र आहे हे केंद्र सुद्धा तुम्ही पाठ करून ठेवा येणाऱ्या परीक्षेसाठी। त्याचबरोबर महाराष्ट्राच्या भूगोलावर दुसरं बघितलं तर महाराष्ट्रातील जे पठार आहे आणि ज्या आपण पर्वतरांगा आहे पर्वतरांगा यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले आहे आणि विचारू शकतात। आता विशेष भर कशाला द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे की बघितलं तर हे आत्तापर्यंत तर यावरच यांनी सर्वात जास्त प्रश्न विचारले। आता असं विचारू शकतात बघितलं तर महाराष्ट्रातील जे आपण खनिज संपत्ती आहे, महाराष्ट्रातील खनिज संपत्ती यावर प्रश्न विचारू शकतात। त्याचबरोबर महाराष्ट्रातील जे पण राज्य महामार्ग आहे, त्याचबरोबर जे काय म्हणतो राष्ट्रीय महामार्ग आहे यावर सुद्धा प्रश्न विचारू शकतात आणि यांचा जो क्रमांक आहे या क्रमांकावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारू शकतात। हे क्रमांक सुद्धा पाठ ठेवा। त्याचबरोबर बघितलं तर जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे व्यवसाय आहे, जसं बघितलं तर व्यवसाय आहे की जसं बघितलं तर कोल्हापूर इथे बघितलं तर चांदीच्या दागिन्यासाठी प्रसिद्ध आहे। म्हणजे हे जे व्यवसाय आहे, जसं बघितलं सिंधुदुर्गामध्ये बघितलं तर लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे। म्हणजे या व्यवसायावर सुद्धा आपल्याला ते प्रश्न विचारू शकतात। त्याचबरोबर बघितलं तर महाराष्ट्र कोणत्या घटकामध्ये अग्रेसर आहे, म्हणजे कधी बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आपण खनिज संपत्तीमध्ये बघितलं तर मॅग्नीजचा आपल्याला सर्वात जास्त का होतं आपल्या इथं उत्पादक होते, साठे आहे आणि उत्पादन होते।
या टाईपचे प्रश्न विचारू शकतात. सोबत बघितलं तर जे पण जलविद्युत केंद्र आहे या जलविद्युत केंद्रावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात आणि हे जलविद्युत केंद्र कोणत्या नदीवर आहे यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात. म्हणजे हे सर्व कॉन्सेप्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे बघा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आत्तापर्यंत कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहे आणि आत्ता कशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतात, या दोन गोष्टी आपल्याला माहिती राहिलं तर आपला प्रश्न चुकणार नाही. त्यानंतर पुढचा बघू. आता पुढचा बघितलं तर महाराष्ट्रातील समाज सुधारक, त्याचबरोबर भारतातील समाज सुधारक. आता येणाऱ्या याच्यामध्ये बघितलं तर समाज सुधारकावर बघितलं आत्तापर्यंत कसे प्रश्न आलेले आहे, तर या समाज सुधारकांनी कोणत्या संघटना स्थापन केल्या आणि ह्या कोणत्या वर्षासाठी स्थापन केलेल्या आहे, हे एक गोष्ट आहे. दुसरं बघितलं तर या व्यतिरिक्त संघटनेवरचं बघितलं तर संघटना आणि त्यांचे वर्ष, त्याचबरोबर यांचे जे वृत्तपत्र आहे या वृत्तपत्रावर आणि यांचे जे मनोगत आहे म्हणजे यांचं मत काय होतं या मतावर सुद्धा काय आलेला आहे, प्रश्न आलेला आहे. पण आता येणाऱ्या ज्या परीक्षेमध्ये आपल्याला कशा पद्धतीचे प्रश्न विचारू शकतात, तर महाराष्ट्रातल्या समाज सुधारकावर विचारलं तर सुरुवातीला तुम्हाला महाराष्ट्रातील समाज सुधारकांचा जन्म आणि त्यांचं जन्मांचं गाव, त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रात केलेल्या ज्या चळवळी आहे या चळवळीवर सर्वात जास्त प्रश्न येऊ शकतात. म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये, कारण हे प्रश्न आलेले आहे, संघटना आणि त्याचे वर्ष, वृत्तपत्र, त्यांचे मनोगत, हे सर्व गोष्टी आलेल्या आहे प्रश्न. पण आता येणाऱ्या परीक्षेमध्ये बघितलं तर त्या समाज सुधारकांचा आपल्याला जन्म आणि त्यांचे गाव विचारू शकते आणि त्यांनी महाराष्ट्रात केलेल्या चळवळी. त्याचबरोबर बघितलं तर महाराष्ट्रातील जे व्यक्ती होते 1857च्या उठावामध्ये, हे उठावामध्ये कोणते व्यक्ती कोणत्या जिल्ह्यातले होते यावर तर आत्तापर्यंत प्रश्न आलेला आहे आणि यावर सुद्धा येऊ शकतात. त्याचबरोबर बघितलं तर आणखी समाज सुधारकाबद्दल विचार केला तर यांनी जे बघितलं तर महाराष्ट्रातले जे पण वृत्तपत्रे आहे या वृत्तपत्रावर मला तर वाटत आहे की यावर्षी पण सुद्धा प्रश्न येऊ शकते. पण आता हे झाले समाज सुधारक. या समाज सुधारकाचा अभ्यास करत असताना आपण जेवढे महाराष्ट्रातील समाज सुधारकाला महत्त्व देतो तेवढेच समाज सुधारक आपल्याला भारतातले द्यायचे आहे. पण आता हे एवढं सर्व वाचणं आपल्याकडून होणार का इतक्या कमी दिवसात? त्यामुळे मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना एक रिकमेंड करतो की तुम्ही फक्त 11वीचं जे जुनं पुस्तक आहे या 11वीतील जुनं पुस्तकामध्ये समाज सुधारकावरून एक काय करून घ्या, रीडिंग करून घ्या आणि पेपरला जा, तुम्हाला त्याच्यातलाच तुम्हाला प्रश्न दिसून येणार. आता ही झाली समाज सुधारकाचा. आता आपण बघू पुढचा टॉपिक. पुढचा टॉपिक आहे सर्वात वास्ट, म्हणजे तो आहे चालू घडामोडी. आत्तापर्यंत बघितलं तर WRD मध्ये सर्वात जास्त योजना विचारताना दिसत आलेला आहे आणि आज पहिलाच पेपर होता आपला राज्य उत्पादन शुल्काचा. यामध्ये बघितलं तर 2022 ते 2023 यामधले आपल्याला काय विचारलेलं आहे, चालू घडामोडी. त्यामध्ये सर्वात पहिले आहे युद्ध सराव, हे आजचे विचारलेले प्रश्न आहे. युद्ध सराव, नंतर बघितलं तर बैठका, परिषदा, नियुक्ती, क्रीडा आणि सर्व वर्षभरातल्या काय झालेल्या याच्यावर प्रश्न आलेला आहे. 8 ते 10 प्रश्न आलेला आहे. आता तुम्हाला येणाऱ्या ज्या परीक्षेमध्ये आहे दुसऱ्या शिफ्टमध्ये तुम्हाला बघितलं तर महाराष्ट्रातील जे पण काय म्हणतो पुरस्कार, महाराष्ट्रातील पुरस्कार, त्याचबरोबर भारतातील पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार यावर नक्की प्रश्न येऊ शकतो. हे थोडंसं लक्ष राहू द्या पुरस्काराबद्दल. दुसरं बघितलं तर आत्ता क्रीडा क्षेत्रामधले जे पुरस्कार दिलेले आहे या क्रीडा क्षेत्रामधल्या पुरस्कारावर सुद्धा लक्षात राहू द्या. त्याचबरोबर काही व्यक्तींनी बघितलं तर काही पुस्तक पब्लिश केलेले आहे, पुस्तक काय केलेलं आहे, पब्लिश केलेले आहे. या पुस्तकावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात. रिसेंटली बघितलं तर प्रणव मुखर्जी यांच्या मुलीचं एक पुस्तक होतं, खूप जास्त चर्चेत होतं. त्याचबरोबर एक पोलीस उपसंचालक की पुण्याच्या संचालक होत्या, त्यांच्या पुस्तकाची खूप जास्त चर्चा आहे. तर हे पण अशी पुस्तकं सुद्धा लक्षात राहू द्या. सोबत बघितलं तर चालू घडामोडीमध्ये बघितलं तर भरपूर काही येते, पण आपल्याला महाराष्ट्राच्या रिलेटेड राहू द्या लागणार. सोबत योजना ज्या आपण केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने जे आपण अर्थसंकल्पामध्ये ज्या आपण योजना सुरू केलेल्या आहे यावर सर्वात जास्त TCS आणि IBPSचा भर आहे. बरोबर आहे, TCS आणि IBPSचा भर कशावर आहे तर बघितलं तर कोणत्या गोष्टीवर आहे तर लक्षात ठेवायचं की केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जे पण अर्थसंकल्पामध्ये ज्या पण योजना सुरू केलेल्या आहे यावर विशेष त्यांचा भर आहे असं आपल्याला दिसून आलेलं आहे. नंतर बघितलं तर नियुक्ती वगैरे तर आपल्याला करावंच लागेल, हे सर्व गोष्टी याच्यात क्लिअर झालेल्या आहे. याच्या व्यतिरिक्त बघत आहोत आपण. त्याचबरोबर बघितलं तर काही ज्या आंतरराष्ट्रीय परिषदा आहे, आंतरराष्ट्रीय परिषदा त्या पण सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या पण काय खेळाचे आयोजन
फ्युचरमध्ये होणार आहे, म्हणजे 2024, आता तर आपण जानेवारी महिन्यातच आहोत, पण 2024मध्ये ज्या आंतरराष्ट्रीय लेवलच्या किंवा आपल्या भारतातल्या ज्या अशा महत्त्वाच्या काय म्हणतो स्पर्धा आहे यांचं आयोजन पहिलेच झालेलं आहे, यावर सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे हे पण लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. आता चालू घडामोडीवर आपण एक स्वतंत्र असं एक लेक्चर घेऊ की एक्झॅक्टली या स्वतः आपल्याला काय वाचायला पाहिजे आणि आपण काय वाचायला नाही पाहिजे. त्याचबरोबर मला असं दिसून आलेलं आहे की आतापर्यंतच्या प्रश्नामध्ये की ज्या पण काय म्हणतो भूगोल, पर्यावरण याच्या ज्या पण चालू घडामोडी आहे यावरचे सुद्धा प्रश्न आपल्याला दिसून येत आहे. बरोबर आहे. आता हे झालेला आहे चालू घडामोडी. पुढे बघू. पुढे बघितलं तर इतिहास. आता हा झाला प्युअर इतिहास आहे. या प्युअर इतिहासामध्ये आपल्याला अभ्यास करत असताना प्राचीन इतिहास आणि दुसरा बघितलं तर आधुनिक इतिहास बघा, प्राचीन इतिहास आणि आधुनिक इतिहास यावर आपल्याला सर्वात जास्त भर देताना दिसून येत आहे TCS आणि IBPS. पण याचा अभ्यास करत असताना आपल्याला मध्ययुगीन आणि महाराष्ट्राचा इतिहास याकडे आपल्याला दुर्लक्ष करणं गरजेचं नाही, म्हणजे याला दुर्लक्ष करू शकत नाही. म्हणजे आपल्याला मध्ययुगीन आणि महाराष्ट्राचा भूगोल सुद्धा वाचणं गरजेचं आहे. पण आता हे प्राचीन इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास हे आता आपण 2 ते 3 दिवसात कसं वाचणार आहे एवढं सर्व. त्यासाठी एक सिंपलची कॉन्सेप्ट आहे. जे 11वीचं पुस्तक आहे या 11वीच्या पुस्तकामधील पहिले 2 ते 3 जे प्रकरण आहे हे बघितलं तर प्राचीन आणि मध्ययुगीन यावरचा इतिहास दिलेला आहे आणि सोबत आपल्या महाराष्ट्राचा प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहास दिलेला आहे. या बाहेर कोणताही प्रश्न तुम्हाला येणार नाही. वेळ भेटला तर तुम्ही 8वी आणि 9वीचं जे इतिहासाचं पुस्तक आहे नवीन त्यावरचं वाचून घ्या थोडं, म्हणजे तुम्हाला ती पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाणार. पुढचा प्रश्न बघितला तर राज्यघटना. राज्यघटनेमध्ये बघितलं तर WRD मध्ये राज्यघटनेमध्ये सर्वात जास्त जे प्रश्न होते WRD मध्ये ते होते विधानमंडळ. विधानमंडळामध्ये कशाचा समावेश होतो राज्य विधानमंडळामध्ये, तर सर्वात पहिले तर विधानसभेचा होतो, नंतर बघितलं तर विधान परिषदेचा होतो आणि राज्याच्या राज्यपालाचा होतो. म्हणजे या विधिमंडळावर जे प्रश्न आलेले आहे हे बघितलं तर विधानसभा, विधान परिषद आणि त्याचबरोबर बघितलं तर त्याचबरोबर राज्यपाल यावर सर्वात जास्त भर होता. आणि चौथा जो पॉईंट होता हा होता पंचायत राज. आता या पंचायत राजमध्ये बघितलं तर आपल्याला ग्रामपंचायत, त्याचबरोबर बघितलं तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यावर सर्वात जास्त आपल्याला भर दिसलेला आहे. आणि नेक्स्ट पॉईंट बघितला तर घटना दुरुस्तीवर सुद्धा आपल्याला भरपूरसे प्रश्न विचारले दिसून आलेले आहे. हे सर्व गोष्टी कॉन्सेप्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता येणाऱ्या परीक्षेसाठी बघितलं तर आपले राज्य म्हणजे बघितलं तर कोणते महत्त्वाचे आहे, तर बघितलं तर राज्यासाठी बघितलं तर आपल्याला पंचायत राज, त्याचबरोबर विधिमंडळ आणि त्याचबरोबर बघितलं तर जे पण आयोग आहे या आयोगावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारू शकतात. आणि या पंचायत राज मधल्या ज्या पण समिती आहे या समितीवर थोडंसं विशेष लक्ष राहू द्या, यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात समित्यावरचे. नंतर बघू आता आपण यामध्ये आणखी आपल्याला राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि जे पण काय म्हणतो उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या सर्व गोष्टी सुद्धा एक वेळा काय करून घ्यायच्या, कलमा थोड्याशा पाठ करून जा. या कलमावर मी सुद्धा एक प्रश्न घेणार आहे, म्हणजे एक व्हिडिओ घेणार आहे, तो तुम्ही पाहत चला, म्हणजे तुमच्या पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होणार. पुढचा क्वेश्चन घेऊ विज्ञान. आता विज्ञानावर बघितलं तर विज्ञानाचा खूप जास्त सिलेबस आहे. विज्ञानावरचा बघितलं तर जे प्रश्न आहेत 2च प्रश्न आलेले आहेत, पण हे जास्त प्रश्न विचारू शकतात. याच्यामध्ये बघितलं तर जो मानवी विज्ञान आहे या मानवी विज्ञानावर सर्वात जास्त प्रश्न आलेले आहे. दुसरं बघितलं तर जे आरोग्य आहे, आरोग्य आणि रोग या रोगावर सुद्धा आपल्याला भरपूर प्रश्न येताना दिसून आलेले आहे. म्हणजे या विज्ञानावरचं बघितलं तर आपल्याला जे जनरल विज्ञान आहे एकदम जे सोपी जो मानवी विज्ञान म्हणतो आपण, की कोणचं हाड मोठं आहे, कोणचा अवयव मोठा आहे, कोणत्या ह्याच्यात काय होते, कोणची बिमारी कोणत्या येणं होते, कोणता व्हायरस आहे, ह्या जे टॉपिक आहे हे थोडंसं एक वेळा रीड करून जा. कारण विज्ञानासाठी तुम्हाला जेवढा काही जास्त इंटरेस्ट आहे नाही, भरपूर विद्यार्थ्यांना मी बघतो, पण असेल त्या विद्यार्थ्यांनी 2 प्रश्नांना आपला रिझल्ट येऊ शकते, केलं तर काही पण होऊ शकते, त्यासाठी तुम्ही करणं गरजेचं आहे. आता हे झालं मित्रांनो बघितलं तर सामान्य विज्ञान. लगेच आपण आता मराठीचं सुद्धा बघणार आहोत, त्याच्यामध्ये सांगतो सुद्धा कसे प्रश्न येते आणि कसे करायला पाहिजेत. ठीक आहे मुलांना, आजच्या दिवसपर्यंत बस, पुन्हा भेटू आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.